समस्त जन कल्याणी निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. अनुबंध चतुष्टयामध्ये 4 घटक आहे किंवा 4 मुद्दे आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. आणि आता उपदेश, तत्वाचा उपदेश सुरू होत आहे. आणि इथे ग्रंथकार म्हणतात, अध्यारोप अपवाद न्यायेन एनं शिष्यम उपदिशती. अध्यारोप आणि अपवाद या पद्धतीच्या द्वारे तत्वापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो याचा उपदेश केलेला आहे. वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्याला म्हणतात प्रक्रिया, प्रोसेस, मेथड, उपाय. प्रतिबिंबवाद ही एक प्रक्रिया आहे. अवच्छेदवाद ही एक प्रक्रिया आहे. जसं आपल्याला प्रवास करायचा असतो, जेव्हा आपण कुठे प्रवासाला निघतो तर ट्रेन किंवा बस एक उपाय आपण त्याचा प्रयोग करतो. त्या म्हणतात उपाय. उपाय शब्दाचा अर्थ असतो की एक अशी वस्तू, एक असं साधन, त्याचा उपयोग करतो आणि शेवटी आपण सोडून देतो. तर इथे सुद्धा ही एक पद्धत आहे. आधी सांगितलेलं आहे अध्यारोप काय आणि मग त्याचा अपवाद कसा करायचा. एकदा अध्यारोप समजलं, आणखीन अपवाद आपण केला तर मग आपल्याला सत्य काय आहे ते कळेल. म्हणून या एका विशिष्ट पद्धतीच्या द्वारे ते आपल्याला जीव ब्रह्म ऐक्य, हे जे आपलं प्रयोजन आहे आणि याच्यामुळे होणारी जी मुक्ती आहे तिथपर्यंत घेऊन जातात. आता इथे म्हटलेलं आहे की अध्यारोप म्हणजे काय. तर अध्यारोप म्हणजे आधी एक उपसर्ग आहे. आधी म्हणजे वर, आरोप म्हणजे काहीतरी ठेवणं. एकावर दुसरी वस्तू जेव्हा आपण ठेवतो त्याला म्हणतात अध्यारोप. याला एक दुसरा शब्द सुद्धा आहे आणि त्याला म्हणतात अध्यास. ब्रह्मसूत्रामध्ये भगवान भाष्यकार म्हणजे भगवान शंकराचार्यांनी या अध्यासाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्या भाष्याचं नावच आहे अध्यास भाष्य. अध्यास म्हणजे आधी आस, आस धातू आहे तिथे आणि त्याचा अर्थ आहे फेकणे, म्हणजे एकावर दुसरी वस्तू ठेवणे. सुपर इम्पोजिशन. एक वस्तू आहे आणि दुसरी वस्तू तिथे नाहीये, पण मी तिथे पाहत आहे, तर याला म्हणू आपण अध्यारोप. जसं काल उदाहरण दिलं होतं आणि इथेही ग्रंथकारांनी उदाहरण दिलंय. असर्प भूतायाम रज्जो. दोरी आहे आणि थोडा अंधार आहे आणि मी थोडा घाबरट सुद्धा आहे. तर आता मला दोरी तर दिसत नाहीये आणि साप दिसतोय. आता जी वस्तू तिथे नाहीच आहे, असर्प भूतायाम. असर्प भूता म्हणजे सर्पाचा अस्तित्वच नाहीये तिथे, पण मी त्या सर्पाचं अस्तित्व तिथे पाहतो. तर जी वस्तू जिथे नाहीये पण मी उगीच पाहतोय, तर त्याला आपण काय म्हणू, आरोप केलाय. मी दोरीवर सापाचा आरोप केलाय. आरोप म्हणतात, त्याला अध्यास म्हणतात किंवा अध्यारोप म्हणतात.
तर जेव्हा अध्यारोपाची घटना घडते तेव्हा एक अधिष्ठान असतं, एक आधार असतो आणि त्याच्यावर आपण दुसरी वस्तू आरोपित करतो. आणि जी खरी वस्तू आहे ती झाकली जाते. जी आरोपित वस्तू आहे तीच मला सत्य वाटते, सत्य दिसते. जसं आता उदाहरण दिलं तर सर्पच आहे, दोरी नाहीच आहे. याला एक शास्त्रीय भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे, एक वाक्य आहे. अध्यास भाष्यामध्ये शंकराचार्य म्हणतात, अतस्मिन तद्बुद्धी अध्यास. हे जरा ऐकलं पाहिजे कधी कधी थोडस संस्कृत सुद्धा. अतस्मिन तद्बुद्धी, अतस्मिन तद्बुद्धी म्हणजे जिथे जी बुद्धी ठेवायला पाहिजे ती बुद्धी न ठेवता मी दुसरी बुद्धी ठेवतो. जिथे मला जो विचार करायचा नाहीये तो विचार मी केला तर त्याला काय म्हणू? अध्यास. अतस्मिन तद्बुद्धी. जसं दोरीला पाहिल्यावर दोरी बुद्धी झाली पाहिजे की ही दोरी आहे हा विचार आला पाहिजे, पण दोरीच्या ऐवजी सर्प बुद्धी होत आहे. जिथे साप नाहीये तिथे मी साप पाहत आहे. याला आपण म्हणू अतस्मिन तद्बुद्धी. व्यवहारामध्ये यालाच आपण म्हणत असतो, आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात गैरसमज. माणूस सज्जन आहे पण मी त्याच्यावर दुर्जनाचा आरोप केला की आता दुर्जन आहे. आता तिथे दुर्गुण नाहीच आहे, पण मी आपल्या बुद्धीने त्याच्यावर आरोप केला. याला म्हणतात गैरसमज, चुकीचं समज. जे जिथे नाहीये तिथे पाहणं याला म्हणतात अध्यारोप. आता इथे फार सुंदर वर्णन आहे. ते म्हणतात की या जगाला जर आपण पाहिलं तर संपूर्ण जग हे अध्यारोप आहे, आरोपित केलेलं आहे. कशावर आरोपित केलेलं आहे? आत्ताच मी सांगितलं, जर अध्यास असेल, अध्यारोप असेल तर एक अधिष्ठान पाहिजे, त्याच्यावर आरोप होत असतो. आपल्याला सर्पाचं भ्रम होत, सर्प बुद्धी आपण आरोपित करत आहे, पण त्यासाठी दोरी पाहिजे. असं शून्यामध्ये सर्पाचं भ्रम होत नाही, हवेमध्ये सापाचं भ्रम होणार. मृगजळाचं उदाहरण आहे. तर एक वाळू आहे, तिथे रेत आहे, त्याला म्हणतात वाळवंट आहे, त्याच्यावर पाण्याचा आभास. एक अधिष्ठान पाहिजे, अधिष्ठानावर मग भ्रम आपल्याला होत आहे. तर इथे सुरुवातीला सांगितलंय की अधिष्ठान काय आहे? तर म्हणतात सत्य वस्तू ब्रह्म, सच्चिदानंद परम, तेथे नाही भ्रम द्वैताचा. जे अधिष्ठान आहे, ज्याच्यावर जग आरोपित आहे, त्याला म्हणतात ब्रह्म. ब्रह्म शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे बृहत्वाद ब्रह्म, जे व्यापक आहे, अनंत आहे, ज्याची काही मर्यादा नाही, त्याला म्हणतात ब्रह्म. तर ब्रह्म आधार आहे, अधिष्ठान आहे. या ब्रह्मतत्वालाच म्हटलेलं आहे चैतन्य आहे. याला सत म्हटलेलं आहे, सत चित आनंद. पुढे म्हणतात इथे सच्चिद आनंद परम. सत म्हणजे असं अस्तित्व आहे जे सगळ्या वस्तूंमध्ये, सर्व जगामध्ये आहे. आणखीन ते चेतन आहे, पण मात्र एक आहे की ते दिसत नाही. संपूर्ण जगाचा ते आधार आहे, पण अव्यक्त आहे, दिसत नाही. जसं एक माळ आहे, सगळे फुलं त्याच्यामध्ये ओलेले आहे. आता दोरा आपल्याला दिसत नाही, पण दोऱ्यामुळेच तो हार आहे किंवा माळ आहे. मई सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणाय. तर आधार दोरा आहे. किंवा जशी काही एक इमारत आहे, एक बिल्डिंग आहे, त्याचा पाया आपल्याला दिसत नाही, पण त्याच्यावरच ती बिल्डिंग उभी आहे.
त्याचप्रमाणे संपूर्ण जग ज्याच्यावर आश्रित आहे, अध्यारोपित आहे, त्या अधिष्ठानाला म्हटलेलं आहे ब्रह्म. तर अधिष्ठांत आहे. आता याच्यावर अध्यारोप झालेला आहे. कशाचा अध्यारोप? तर पुढची ओवी आहे, अज्ञानादि सकळ जड समूह प्रबळ अध्यारोप केवळ अवस्तू. अज्ञानापासून जे काही मी पाहत आहे, जे काही मला दिसत आहे, संपूर्ण जग ते अध्यारोप आहे. आणि ते म्हटलेलं आहे अवस्तू. वस्तू तर ब्रह्म आहे, आणि त्या वस्तूपेक्षा एक वेगळी वस्तू आहे, ज्याला जग आपण म्हणत आहोत, त्याला म्हणतात अवस्तू. अ उपसर्गाचा अर्थ आहे वेगळं, वेगळेपण. अ उपसर्गाचे वेगवेगळे अर्थ आहे. अ उपसर्गाचा एक अर्थ असतो विरोधी सुद्धा, विरुद्ध, शांती अशांती. अ उपसर्गाचा अर्थ अभाव हा सुद्धा असतो. अभाव. आता अभाव शब्दामध्ये अ उपसर्ग लागलेला आहे. भावाचा अभाव म्हणजे अभाव. तर जग कसं आहे तर म्हणे अवस्तू. अवस्तू म्हणजे त्या ब्रह्मापेक्षा जग वेगळं आहे. आणखीन जर ब्रह्म सत्य आहे, अधिष्ठान किंवा आधार सत्य आहे, तर सत्यापेक्षा वेगळं काय होईल? तर म्हणे असत्य. म्हणून जग कसं आहे तर म्हणे मिथ्या आहे किंवा असत्य आहे, त्यालाच इथे अध्यारोप म्हणते, भ्रम आहे. आता गंमत अशी आहे की आपल्याला हे वाटतच नाही की जग एक भ्रम आहे. आपल्याला वाटतं हे सत्य आहे. अध्यारोप सुद्धा दोन प्रकारचे. एक तर आपण जाणून बुजून काही अध्यारोप करतो, काही कामासाठी, काही त्याचं प्रयोजन असतं. आणि एक म्हणजे सहज अध्यारोप. आता जाणून अध्यारोप करणं म्हणजे असं, एक नाटकामध्ये कोणी एक नट आहे, तो काही भूमिका करत आहे, राजाची भूमिका, मंत्रीची भूमिका. तर त्यांनी स्वतःवर एक आरोप केलेला आहे की अहम राजा. आता हे जाणून बुजून केलं, आणि त्याला माहित आहे की हे खोटं आहे, पण लोकांच्या मनोरंजनासाठी हा आरोप त्यांनी केला. असे अनेक आरोप आपण करत असतो. गुरुदेव उदाहरण द्यायचे, आपला हा जो तिरंगा झेंडा आहे, त्याला आपण नमस्कार करतो आणि काय मानतो की हा जो ध्वज आहे हा भारत आहे, भारताचं प्रतीक आहे. कारण म्हणजे तिथे फक्त 3 रंग आहे आणि कापड आहे, पण आपण त्याला आरोप त्याच्यावर केला की जर ध्वज वर गेला, ध्वज जर वर गेला, उच्च गेला, तर भारत उच्च. जर ध्वज खाली पडला म्हणजे भारत पराजित. तर त्या ध्वजावर आपण भारताचा महिमा आरोपित केलेला आहे, जाणून बुजून. तर असे अनेक अध्यारोप आपण करत असतो. आणि इथे काय म्हणतात की जग पूर्ण आरोपित आहे, अध्यारोपित आहे, भ्रम आहे, हे आपल्याला माहीतच नाही. आणि याच्यापेक्षा आणखी मोठं अज्ञान काय होईल? तर म्हणून इथे अज्ञान काय आहे आणि अज्ञानामुळे कसा हा सगळा भ्रम झाला, याचं निरूपण करत आहे. तर आता अज्ञान मूळ आहे, म्हणून इथे म्हणतात जरा अज्ञानाचं स्वरूप समजा. अज्ञानाचे लक्षण काय आहे? हे बघ, वेदांतामध्ये असं सांगितलंय, कोणची वस्तू जर मला जाणून घ्यायची असेल तर त्याचे लक्षण मला माहित असायला पाहिजे. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. वस्तूची सिद्धी म्हणजे वस्तूची ओळख तेव्हाच होते जेव्हा मला त्याचे लक्षण माहिती. लक्षण घेऊन मी जातो आणि एक एक वस्तूचं परीक्षण करतो. जिथे ते लक्षण मला दिसतात त्याला म्हणतो हा, आता ही मी वस्तू ओळखली.
जसं स्टेशनवर आपण कोणाला पाठवतो की जा आमचे काका येणार आहे त्यांना घेऊन ये. तर तो आधी विचारतो की काकाचं लक्षण काय, ते कसे दिसतात, चष्मा घालतात का, किंवा त्यांनी आज कोणत्या रंगाचं शर्ट घातलाय, किती त्यांचं वय आहे, हे सगळे लक्षण त्याला सांगतो आणि तो लक्षण घेऊन तो तिथे पाहतो. जिथे ते सगळे लक्षण मॅच होतात मग तो ओळखतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आता अज्ञान आहे, तर अज्ञानाचे काय लक्षण? लक्षते अनेन इति लक्षण. तर इथे अज्ञानाचं स्वरूप किंवा अज्ञानाचे लक्षण सांगितलेले आहे. तर इथे म्हणतात, पुढची ओवी पहा, अज्ञान आहे अनिर्वचनीय, अज्ञान आहे अनिर्वचनीय, सत असत अकथनीय, सत असत अकथनीय, न कळे सत्य काय, न कळे सत्य काय, त्याचे रूप, त्याचे रूप. म्हणजे ही अज्ञान एक अशी वस्तू आहे की त्याचं निर्वचन, वर्णन पूर्णपणे आपल्याला करता येत. तुम्हाला मी सांगतो, अज्ञानावर फार मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत. अज्ञानावर अनेक मत आहेत. अद्वैत संप्रदायामध्ये अज्ञानाबद्दल वेगवेगळे मत, आणि तरी त्याचं वर्णन पूर्णपणे होऊ शकत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे अनिर्वचनीय. इथे सदानंद योगींद्र सरस्वती आपल्या मूळ ग्रंथात म्हणतात की अज्ञान म्हणजे काय, तर यत किंचित इति वदंती, काहीतरी आहे. काहीतरी आहे म्हणजे पूर्णपणे त्याचं वर्णन करू नाही शकत. त्याचं रूप काय, रंग काय, किती मोठं आहे, शब्दाच्या द्वारे वर्णन होऊ शकत नाही. आपण आपल्या रोजच्या वर्तनामध्ये, व्यवहारामध्ये सुद्धा अनेक वेळा असं प्रयोग करतो की माझ्या मनामध्ये भावना उचंबळून येत आहे, मला अनेक म्हणजे भावना येत आहे, पण मी शब्दाच्या द्वारे व्यक्त करू शकत नाही, असं आपण म्हणतो. शब्द अपुरे पडत आहे. इथे सुद्धा काही अशी स्थिती आहे. तरी पण काहीतरी लक्षण दिलेले, काही वर्णन केलेलं आहे. आता इथे म्हणतात अज्ञान सत आहे की असत आहे, हे जरा सांगा. अज्ञान सत आहे का? आता सत म्हणजे काय, आधी हे आपल्याला समजावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. सत म्हणजे असं अस्तित्व ज्याचा कधीच नाश होत नाही, त्याला म्हणतात सत. जे नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, त्याला म्हणतात सत. त्रिकालेपि तिष्ठती निर्विकार रूपेण तत्सत. कालही होतं, आजही आहे, उद्याही राहील, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही, त्याला म्हणतात सत. कधीच नाश होत नाही, त्याला म्हणतात सत. तर आता कोणी विचारला अज्ञान सत आहे का, तर म्हणे नाही, सत नाहीये. जर अज्ञान सत असतं तर मग कधीच त्याचा नाश झालाच नसता. मग उगीच आपण प्रयत्न करत आहोत, हे सगळं वर्ग अटेंड करत आहे, वाचत आहे, कारण अज्ञान सत आहे. सत आहे म्हटल्यावर काय, मग नेहमीच राहणार आहे. तर म्हणे नाही, अज्ञानाचा नाश होतो म्हणून त्याला सत म्हणू नाही शकत. अज्ञान नश्यमान वस्तू, तर सत नाही. मग कोणी सांगितलं की मग असत म्हणा. आता असत शब्दाचा अर्थ आहे की त्रिकाले अपि न तिष्ठती. जे कालही नव्हतं, आजही नाही, उद्याही नाही, कधीच कुठेच कोणाला अनुभवात आलंच नाही, त्याला म्हणतात असत, असत. याला एक दुसरा शब्द मी देतो, अत्यंत अभाव. ज्याचा कधीच भाव नाहीये, कधीच त्याचं अस्तित्व कोणालाच
अनुभवास आलेलंच नाही, त्याला म्हणतात असत. आता यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये उदाहरणं दिलेली आहे. जसं एक ससा असतो, ससा, खरगोश हिंदीमध्ये म्हणतात. शशाचे शिंग, शशशृंग. त्याला शिंग नसतात. ते शिंग कसे आहेत म्हणे असत आहे. कधीच नव्हते, कोणीच कधी पाहिले नाही. एक उदाहरण दिलं जातं आकाशकुश. या पोकळीमध्ये एक फूल. आता पोकळीमध्ये कोणीच कधी फूल पाहिलेलं नाही. कारण फुलासाठी काय पाहिजे? एक रोपटं पाहिजे, झाड पाहिजे, जमीन पाहिजे. असं आकाशात फुल तर कोणी कधीच म्हणजे अनुभव केलेला नाही. तर नितांत असत आहे, अत्यंत असत. गुरुजी नेहमी विनोदाने सांगतात, ते म्हणतात की पहा माझ्या डोक्यावर तुम्हाला शिंग दिसत आहे का? स्वतःच उदाहरण गमती. तर ते शिंग कसे आहे? असत आहे, कधीच कोणी पाहिले नाही. ते गमतीने सांगतात की एका प्रेक्षकाने श्रोत्याने सांगितलं, तुम्ही विचारत आहे की माझ्या डोक्यावर शिंग आहे का? तर मी म्हणतो आत्तापर्यंत तर दिसलेले नाही, पुढची काही गॅरंटी नाही. विनोदाने. तर हे शिंग कसे ऑलवेज ऍब्सेंट, कधीच नव्हते. याला म्हणतात असत. तर अज्ञान असं असत आहे का, ज्याचा अनुभव कोणाला कधीच झालेला नाही? तर म्हणे असं तर नाहीये. अज्ञानाला असत म्हणू शकत नाही. जर अज्ञान पूर्णपणे असत असतं तर मी असं का म्हटलं असतं मी अज्ञानी आहे, मला ब्रह्म काय माहित नाही, आत्मा काय माहित नाही, देव कोण आहे माहित नाही. तर अहम अज्ञ, अहम अज्ञानी, आपल्याला हा अनुभव आहे याचा अर्थच अज्ञान असत नाही. सतही नाहीये. जर सत असतं तर त्याचा नाशच झाला नसता. आणि असत नाहीये. जर असत असतं तर कोणाला कधी अनुभव झालेला नसता. म्हणून ते म्हणतात की सत असत काहीच त्याला सांगू शकत नाही. अवर्णनीय, अकथनीय. अद्वैत मकरंद एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये फार छान वर्णन म्हणे काहीतरी आहे. आणि तिथे उदाहरण दिलंय जसं एक धुकं आहे ना, धुकं, फॉग. किंवा त्याला सोपं उदाहरण अंधार आहे, अंधार. आता अंधाराला आपण काय म्हणू? अंधार सत्य आहे का? तर म्हणे सत्य नाही. उजेड आल्यावर अंधार नष्ट होतो. आपण जर असं म्हणू की अंधार नावाची काही गोष्टच कोणाला कधीच अनुभवास आली नाही, अगदी असत आहे, तर मग आपल्याला असं तर म्हणजे अनुभव आलेला नाही. अंधाराचा अनुभव सगळ्यांना होतो आणि त्याच्यामुळे भीती वाटते, त्याच्यामुळे आपण पडतो. तर अगदी असत नाही, सतही नाही, असतही नाही, काहीतरी आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे, समस्या होत आहे. जर अज्ञान पूर्णपणे असत असतं तर आपल्याला दुःख आणि संसार वगैरेचा कधी त्रास झालाच नसता. तसा अंधार कसा आहे, त्याप्रमाणे हे अज्ञान आहे. सत असत, सद असद्भ्याम अनिर्वचनीय. आणि याला एक आणखी शब्द दिलेला आहे, जी वस्तू सतही नाही असतही नाही त्याला म्हणतात मिथ्या. ज्यांनी आधी प्रवचन ऐकलेले त्यांना हा शब्द निश्चितच माहित असेल. अज्ञान मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खरंही नाही खोटंही नाही, एक मधलीच एक स्थिती. पण एक चांगली बातमी अशी आहे की अज्ञान नष्ट होतं. आपल्याला त्याच्यावरच जास्त फोकस करायचं आहे की या अज्ञानाचा नाश कसा होईल हे सांग. असं म्हणतात पूज्य गुरुदेवांनी एकदा तपोवन महाराजांना विचारलं की इग्नरन्स, व्हॉट इज इग्नरन्स, अज्ञान काय, याबद्दल जरा मला सांग. तपोवन महाराज म्हणाले की तू इथे
अज्ञानाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आलाय की अज्ञानाला नष्ट करण्यासाठी? हं. तर प्रयोजन आपलं काय आहे? ज्ञान. पण हां, थोडंफार समजलं पाहिजे की अज्ञानाचं स्वरूप काय? हे अज्ञानाचं स्वरूप अज्ञानी होण्यासाठी नाही. अज्ञानाचा नाश कसा होईल हे समजायसाठी त्याचं निरूपण इथे केलेलं आहे. तर आता इथे म्हणतात की पहा, पुढच्या ओळीमध्ये अज्ञान आहे त्रिगुणात्मक, अज्ञान आहे त्रिगुणात्मक, ज्ञान विरोधी भावात्मक, ज्ञान विरोधी भावात्मक, सुख शांती नाशक, सुख शांती नाशक, सगळ्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचे. इथे म्हणतात की हे जे अज्ञान आहे हे त्रिगुणात्मक आहे. आता तुम्ही त्रिगुण तर ऐकलेच असतील हे त्रिगुणाबद्दल. ज्याच्यामध्ये त्रिगुण आहे त्याला म्हणतात माया. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया. तर अज्ञानाचं दुसरं एक नाव आहे माया. आणि माया यामध्ये 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि हे तिन्ही गुण काय करतात? त्रिगुण त्यामुळे ब्रह्मतत्वाला झाकतात. त्याच्यावर एक आवरण. या त्रिगुणांमुळे आवरण येतं, त्यामुळे तत्वाचं ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणूनच या मायेला अज्ञान म्हटले. अज्ञान आणि माया एकच आहे. मायेच्या आवरणामुळे तत्व दिसत नाही. जसं सूर्यग्रहण उदाहरण दिलेलं आहे. आपल्या या दक्षिणामूर्ती स्तोत्र. राहू ग्रस्त दिवाकरेंदु सदृश माया समाच्छादना. राहूमुळे सूर्य झाकला जातो किंवा ढगामुळे समजा. घनच्छन्न वर्ग नित्योपलब्धी स्वरूप होमा. एक हस्तामलकी स्तोत्र त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. ढगामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही. त्याचप्रमाणे या त्रिगुणांमुळे आत्म्याचं दर्शन होत नाही. तर या अज्ञानाला इथे म्हटलेलं आहे त्रिगुण. 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतो भगवंताने या त्रिगुणांना सांगितलं हे बंधनकारी आहे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आपल्याला बांधून ठेवतात आणि आपण मुक्त होऊ नाही शकत. म्हणून जो जीवनमुक्त पुरुष आहे तो त्रिगुणाच्या पलीकडे जातो. त्याला म्हणतात त्रिगुणातीत. गीतेमध्ये भगवंत म्हणतात निस्त्रे गुण्यो भवार्जुन. तू त्रिगुणाच्या पलीकडे जा. तर त्रिगुणात्मक हे अज्ञान आहे. म्हणून इथे म्हणतात अज्ञान आहे त्रिगुणात्मक. दुसरं लक्षण केलेलं आहे इथे ज्ञान विरोधी भावात्मक. हे अज्ञान कसं आहे तर म्हणे ज्ञान विरोधी. हे पण इथे अज्ञानामध्ये अ उपसर्ग लागला आहे. आणि आत्ताच मी सांगितलं अ उपसर्गाचे विविध अर्थ आहे. अ उपसर्गाचा एक अर्थ आहे विरुद्ध, नीती, अनीती, धर्म, अधर्म. तर अज्ञान म्हणजे ज्ञानाच्या विरुद्ध. अ उपसर्गाचा एक दुसरा अर्थ सुद्धा आहे. अ म्हणजे ऍब्सेन्स, अभाव. असा अर्थ आहे अभाव. तर ज्ञानाचा जिथे अभाव आहे त्याला काय म्हणू? अज्ञान. दोन्ही अर्थ बरोबर आहे. ज्ञानाचा अभाव म्हणा किंवा ज्ञानाच्या विरुद्ध जे आहे त्याला म्हणतात अज्ञान. तर इथे सदानंद योगींद्र सरस्वती म्हणतात ज्ञान विरोधी हा त्यांनी अर्थ घेतला. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा जो विरोधी आहे. जसं मी उदाहरण दिलेलं आता उजेड जो आहे तो अंधाराचं काय विरोधी.
आणि विरोधी म्हणजे एक आहे तर दुसरा नाही. तर इथे म्हटलेलं आहे की अज्ञान म्हणजे ज्ञान विरोधी. आणखीन भावरूप, भावात्मक आहे. भावात्मक म्हणजे अज्ञानाची सुद्धा एक वृत्ती आहे. आता हे जरा थोडा पॉइंट हा समजायला थोडासा कठीण. अज्ञान अभावरूप नाही, भावरूप आहे. भावरूप म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव होत आहे. जसं मी म्हणतो, मी अज्ञानी आहे. तर आता ही सुद्धा एक वृत्ती आहे, हा सुद्धा एक विचार आहे. यालाच काय म्हणू, भाव आहे, याचा भाव अस्तित्व आहे. आणि मी अज्ञानी आहे ही वृत्ती नष्ट होईल कोणत्या वृत्तीने? त्यामुळे मी ज्ञानी आहे. तर मी ज्ञानी आहे हे सुद्धा भावात्मक आहे. मी अज्ञानी आहे हे सुद्धा भावात्मक आहे. एक वृत्ती दुसऱ्या वृत्तीला बाजूला, म्हणून इथे म्हटलेलं आहे भावरूप. मी मूढ आहे. जेव्हा मला ज्ञान मिळेल तर काय, मी ज्ञानी हूं. तर मूढतेचा भाव आहे ना एक. म्हणून ते म्हणतात की अज्ञान म्हणजे काहीच नाही असं नाही. चुकीचं जी समज मी केलेली आहे त्याला म्हणतात इथे अज्ञान, म्हणजे एक भाव आहे. जसं उदाहरणार्थ सर्प असती. आता सर्प एक भावात्मक आहे, एक भाव आहे, एक वृत्ती आहे, एक विचार आपल्या मनामध्ये येत आहे की सर्प आहे. अभावात्मक नाही. आणि ही सर्प वृत्ती रूप आहे, भाव रूप आहे. म्हणून अयम रज्जू या दुसऱ्या वृत्तीने ही वृत्ती नष्ट होईल. वृत्तींमध्ये आपसामध्ये विरोध. जीवोहम ही वृत्ती आहे, जीवाकार वृत्ती ब्रह्माकार वृत्तीने जाईल. तर इथे म्हटलेलं आहे की अहम अज्ञानी एक भावात्मक एक स्थिती आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे भावरूप, भावात्मक. पण भाव आहे याचा अर्थ असा नाही की नेहमीच अज्ञान राहील. हा, भाव म्हटल्यावर असं होईल की त्याचं अस्तित्व नेहमीच नाही, नष्ट होत. पण हा, जोपर्यंत मला ज्ञान मिळालेलं नाहीये तोपर्यंत ती भावरूप आहे, तोपर्यंत विचार रूप आहे, भावात्मक. आणि पुढे म्हटलेलं आहे सुख शांती नाशक. चुकीचं जर मी ज्ञान बुद्धीमध्ये धारण केलेलं आहे, चुकीची वृत्ती जर मी ठेवलेली आहे, तर निश्चितच त्याची परिणिती किंवा त्याचा परिणाम, त्याचं फळ काय तर म्हणजे दुःख. जोपर्यंत गैरसमज असतो तोपर्यंत पहा व्यवहारामध्ये दुःख मिळत असते. आणि जेव्हा खरं ज्ञान होतं तेव्हा काय पश्चाताप होतो. अरे मी तुला चुकीचं समज, माझ्या हातून अपराध घडला, पाप. तर जगामध्ये दुःख आहे, प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहे, त्याचं मूळ कारण आहे जे मला समजायचंय, जसं समजायचंय ते मी समजलेलं नाही. तर इथे म्हणून म्हटलेलं आहे की सुख शांती नाश, अविचार कृतो बंध विचारेण निवर्तते. बंधन अविचारामुळे आहे. जसं मला समजायचंय किंवा विचार करायचा तो विचार केलेला नाही. गीतेमध्ये एक ओळ आलेली आहे, अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. तिथे माणसाला जंतू म्हटलेलं आहे. जंतू म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे त्याला म्हणतात जंतू. जंतू म्हणजे छोटे जंत किंवा किडे त्याला नाही. तर सगळेच जंतू आहे. 84 लक्ष ज्या योनी आहे सजीव, सगळ्यांना जंतू, जन धातूपासून. त्यामुळे हे सगळे मनुष्य मोहित आहे. कशामुळे? अज्ञानेनावृतम. अज्ञानाचं एक झाकण, एक आवरण त्यांच्या बुद्धीवर आलेलं आहे. त्यामुळे ते मोहित आहे, भ्रमित आहे. पण म्हणून त्यांच्या जीवनामध्ये शोक आहे.
तर वेदांत मूले कुठारा गात. समस्या कुठे आहे तर बुद्धीमध्ये आहे. त्याच्यावर आघात कर. स्वतःला बरोबर जाणलं नाही, जी जाणीव आहे ती चुकीची आहे. बाह्य कारण नाहीये दुःखाचे, ते कारण असू शकतील पण ते काय लिमिटेड आहे, मर्यादित आहे. ते बाजूला आपण केले तर थोड्या वेळासाठी सुख शांती मिळेल, पण नेहमीसाठी नाही. जसं स्वप्नामध्ये जर मला दुःख मिळत आहे, जोपर्यंत मी जागा होत नाही, जागृत अवस्थेमध्ये येत नाही, तोपर्यंत दुःख संपणार नाही. म्हणून इथे म्हणतात की हे अज्ञान काय, सुख शांती नाश. आणि प्रत्येक आपण या ग्रंथांमध्ये वाचतो, जीवनमुक्त पुरुषाचं पहिलं लक्षण काय, आनंदी आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट. स्वतःमध्येच तो समाधानी. आता त्याला जगाची जी वस्तू आहे आनंदासाठी त्याची गरज नाही. याचा अर्थ काय, ज्ञानाचा जो लगेच परिणाम आहे, इमिजिएट रिझल्ट इज हॅपीनेस. म्हणून इथे म्हणतात हे की जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अशांती आहे किंवा दुःख आहे. तर याप्रमाणे या दोन ओव्यांमध्ये अज्ञानाचं निरूपण आहे. तर अज्ञान सत नाही, असत नाही. अज्ञान त्रिगुणात्मक आहे, अज्ञान भावात्मक आहे, अज्ञान ज्ञानविरोधी आहे. म्हणून याचं ज्ञान प्राप्त करून याला नष्ट केलं पाहिजे. आता पुढे एक प्रश्न केलाय शिष्यानी की अज्ञान एक आहे की अनेक आहे. तर याचा विचार आपण द्या. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.